नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर 4.2 टू सर्व विथ लव यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A1. चला तर मग सुरुवात करूयात. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A1 ही कॅरेक्टर्सवर अवलंबून आहे. या कथेतील जे पात्र आहेत या पात्रांशी संबंधित या नॉवेलमधील पात्रांशी संबंधित ही ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे. तर त्यात पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, विच वन अमंग द फॉलोइंग इज अ टीचर इन द एक्स्ट्रॅक्ट. की दिलेल्या उतार्यामध्ये कोण शिक्षक आहे. सिलेक्ट द करेक्ट वन. खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. ऑल्सो साईट अ कपल ऑफ लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट इन सपोर्ट ऑफ युअर आन्सर. आणि तुम्ही जे उत्तर निवडाल त्या उत्तराच्या समर्थनार्थ 2 ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर पर्याय आहेत, ए डेनहॅम, बी मिस जोसेफ, सी सॅपियानो आणि डी डेल इव्हान्स. तर या 4ही पर्यायामधून उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डेल इव्हान्स. आणि त्याच्या सपोर्टमध्ये आपल्या उत्तराच्या सपोर्टमध्ये आपल्याला 2 ओळी ज्या लिहायच्या आहेत त्या आहेत, द नेम्स वेअर कॉल्ड मिस्टर वेस्टन, मिसिस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स, डेनहॅम अँड मिस जोसेफ लेड द अदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर स्टेज. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, कंप्लीट द टेबल हायलायटिंग द व्हेरियस ट्रेट्स ऑफ द मेजर कॅरेक्टर्स इन द एक्स्ट्रॅक्ट. की या एक्स्ट्रॅक्टमध्ये असलेले जे महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत तर त्या कॅरेक्टरचा ट्रेट्स, स्वभावगुण किंवा गुणवैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. पहिलं दिलेलं आहे डेनहॅम. डेनहॅम या कॅरेक्टरचे ट्रेट्स आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, कॉर्टियस, क्रिटिकल, कॉन्फिडंट, ब्लंट. त्यानंतर मिस फिलिप्स, तर हिचे कॅरेक्टर ट्रेट्स आपल्याला लिहिता येईल की कूल, ऑनेस्ट, स्मार्ट, ऑथोरिटेटिव्ह. तिसरा आहे फर्डमॅन, त्याचे ट्रेट्स ॲड्रॉइट, ड्रॅमॅटिक, प्रिसाइज, क्लिअर. चौथा आहे पॉटर आणि त्याचे कॅरेक्टर ट्रेट्स आहेत नॉलेजेबल, क्लिअर, कन्साइज. आता वळूयात तिसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे. द नरेटर प्लेड अ क्रुशियल रोल इन ब्रिंगिंग अ सिग्निफिकंट चेंज इन द स्टुडंट्स. एक्सप्लेन द स्टेटमेंट बाय सायटिंग सम रेफरन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. की आपल्याला माहिती आहे की हा जो नरेटर आहे, जो निवेदक आहे, या निवेदकानं आपल्या विद्यार्थ्यामध्ये फार महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाचे असे बदल घडून आणलेले आहेत आणि ते बदल घडून आणण्यात त्याचा महत्त्वाचा रोल आहे, त्याची महत्त्वाची भूमिका आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे हे काही संदर्भ वापरून आपल्याला या एक्स्ट्रॅक्टमधील संदर्भ वापरून ते या ठिकाणी त्याचं विश्लेषण करायचं आहे. मग त्याचं उत्तर असं लिहिता येईल, ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली and is embarrassed time and again. He considers his students disrespectful, ill-mannered and mischievous. The students harass him from day one. They consider him outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. When he understands that outburst will not gain him any respect and cooperation, he changes his teaching and handling tactics. He handled them in a very respectable way. It results the expected changes in students' attitude and behavior. It gives result in students' counsel. They were efficient, courteous, and obedient. This significant change brought by the narrator. आता पाहूयात फोर्थ ॲक्टिव्हिटी. Fernman brought a comic relief in the Students' Council program explained.
की फर्नमॅन नावाचं जे कॅरेक्टर आहे, या कॅरेक्टरने स्टुडंट काउन्सिल प्रोग्राममध्ये एक कॉमिक रिलीफ म्हणजे थोडेसे हास्याची जी सुटका आहे किंवा जो कॉमिक रिलीफ म्हणजे थोडासा विनोद निर्माण केला त्या ठिकाणी, थोडंसं जे टेन्शन आहे ते हलकं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असा कोणता इन्सिडेंट आहे तो आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. तर त्याचं उत्तर असं लिहिता येईल, while explaining a point, Fernman signaled to someone off the stage. Welsh and Allison, the students, appeared with a skeleton, with a sort of gallows. When this arrangement had been set up, there was a skeleton hanging from a hook, screwed into the top of its skull, gently revolving at the end of the cord. This was somewhat in the nature of comic relief, and the school showed its approval by laughing uproariously. त्यानंतर 5वी ॲक्टिव्हिटी आहे, गिव्ह अ ब्रीफ कॅरेक्टर स्केच ऑफ. खाली दिलेल्या कॅरेक्टरचं आपलं थोडक्यात आता वर्णन करायचं आहे. पहिलं कॅरेक्टर दिलेलं आहे डेनहॅम. डेनहॅम इज बिझनेस लाईक अँड कॉन्फिडंट while allocating tasks and fitting in the program. He is an important official for the function and sits confidently beside the head. He courteously addresses the girls as Miss while discussing PT and games. He shocks the audience with his views. He is trained boxer and does not want to do PT. He does not want to do PT exercise which he feels are unnecessary for him. His tone is initially blunt, critical, and argumentative. However, when Miss Phillips gently replies to his arguments and outwits him, he graciously and politely accepts his defeat. त्यानंतरचं कॅरेक्टर आहे मिस जोसेफ. Miss Joseph is businesslike and confident while allocating tasks and fitting in the program. She is an important official for the function. She sits on the stage beside Mr. Florian with composure. She also addresses the audience with confidence. त्यानंतर तिसरं कॅरेक्टर आहे द नरेटर. रिकी ब्रेथवेट. The narrator is a very sensitive person. He is very upset at the racism that he has to face after serving in the army. He gets a job in the school and initially has a very difficult time with the students who are disrespectful, ill-mannered, and mischievous. They harass him from day one. However, his novel and the creative ideas, innovative techniques, and understanding of the student psychology ultimately wins their hearts. Though he was bullied, harassed, mentally and physically tortured many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' lives on the day of the half-yearly report of the Students' Council. He is very anxious to see how they behave when they are businesslike, confident, cool, and courteous. He feels proud of them. त्यानंतरचं कॅरेक्टर आहे मिस डेअर. मिस डेअर spokes about the problems which all humanity has to face in terms of sickness and disease, and of the advantages gained by the interchange of knowledge, advice, and assistance. Her contribution was something of an anticlimax after Fernman's performance, and she seemed to realize it, but continued with her speech. नंतरचं कॅरेक्टर आहे मिस फिलिप्स. मिस फिलिप्स, whom everyone had thought to be freely and brainless, proves while answering Denham's questions that she is the best informed of the three teachers on the stage. She intervenes skillfully
when the other two teachers are at loss. Without embarrassing them, she speaks coolly, honestly, and with authority. She is very slightly built, but she controls her class very well. She tells Denham that the whole timetable in the school was meant to help the students in the world after they left school and doing what one was told in spite of not liking it is a part of training. She confidently asserts that she was sure that Denham saw the importance of what she had said and why he had to do PT. This she put Denham in his place coolly. Sixth activity, कम्पेअर द फॉलोविंग कॅरेक्टर्स. खाली दिलेले कॅरेक्टर्स आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. त्यामध्ये मिस जोसेफ अँड डेनॅम, फर्मॅन अँड मिस डेअर, मिस फिलिप्स अँड डेनॅम, नरेटर अँड द हेड ऑफ द स्कूल या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला कम्पॅरिझन करायची आहे. तर पहिले आहे मिस जोसेफ अँड डेनॅम. मिस जोसेफ अँड डेनॅम आर both business-like and efficient while allocating tasks and fitting in the program. They are important officials for the function and sit on the stage confidently beside Mr. Florian. Both address the audience with confidence. However, Denham is blunt, critical, and argumentative. While discussing the PT exercises that everyone has to do in the school, he argues with Miss Phillips, but when Miss Phillips pleasantly and coolly puts him in his place, he graciously accepts defeat. He is also courteous in his dealing with the ladies. आता फर्मॅन आणि मिस डेअर यांच्यामधील कंपॅरिझन बघूयात. फर्मॅन इज क्लिअर, प्रिसाइज अँड ड्रॅमॅटिक. ही कीप्स द ऑडियन्स spellbound by his speech. Miss Dare and Ferdman discuss the subject of physiology, with Ferdman stealing the show by exhibiting a model of human skeleton and stressing the class conclusion that basically all people were the same. Miss Dare speaks about the problems which all humanity has to face in terms of sickness and disease, and of the advantages gained by the interchange of knowledge, advice, and assistance. Her contribution was something of an anticlimax after Furman's performance, and she seemed to realize it, but continued with her speech. Furman was also adroit while questioning the teachers. नंतर आपण कंपॅरिझन बघणार आहोत मिस फिलिप्स आणि डेनहॅम यांच्यामध्ये. मिस फिलिप्स, whom everyone had thought to be freely and brainless, proved while answering Denham's questions that she was the best informed of the three teachers on the stage. She intervened skillfully when the other two teachers were at loss. Without embarrassing them, she spoke coolly, honestly, and with authority. When Denham is blunt, critical, and argumentative, while discussing the PT exercise that everyone has to do in school, she tells Denham that the whole timetable in the school was meant to help the students in the world after they left the school and doing what one was told in spite of not liking it is a part of training. She gives her views confidently and put Denham in his place very coolly. Denham accepts his defeat courteously. आता शेवटचं कंपॅरिझन आपल्याला बघायचं आहे नरेटर अँड द हेड ऑफ द स्कूल. द नरेटर, अ टीचर, इज अ सेन्सिटिव्ह अँड अपसेट अबाउट रेसिझम विच हॅज affected him directly. He initially had a very difficult time with the students who were disrespectful, ill-mannered, and mischievous. However, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques. This helped him to bring a significant change in his students' lives. He is very anxious about the students and later proud of their
confidence, understanding, and behavior. The head of the school, Mr. Florian, addressed to the school on the day of half-yearly report of the Students' Council. He spoke about the aims and policy of the school and of the important contribution each child could make. He gave praise wherever necessary, but insisted that there was yet a great deal to be done. His remarks showed that he identified himself with the school and everyone in it. At the end, he expressed his pride in all the children and his deep appreciation of their efforts. या ठिकाणी आपण ॲक्टिव्हिटी A1 ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A1 पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकदाच बेल आयकॉन बटनला क्लिक करा. या अगोदर जर का बेल आयकॉन बटनला क्लिक केलेले असेल तर पुन्हा तसं करण्याची आवश्यकता नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक अँड टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.